आपण या ठिकाणी पाहू शकता ही सगळी लोक प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेली आहेत। लाल पॅन्थरचं प्रचंड मोठ्या ताकदीचं वादळ यवतमाळमध्ये या ठिकाणी महिला महिला गेट वरनं जिल्हाधिकारी यांच्या याच्यामध्ये एंटर होत आहेत। लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। महिला या ठिकाणी गेट तोडून जिल्हाधिकाऱ्यांच्या या कार्यालयामध्ये एंटर होत आहेत। आता समोर आहे या ठिकाणी उषा मोर्चे, अजित नवले सगळी लोक या ठिकाणी वर गेलेले आहेत। लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद। पोलिसांच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून हा लाल पॅन्थरचं लाल वादळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आता घुसलेलं आहे। प्रचंड मोठ्या ताकदीनं शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भाने हा 100 किलोमीटरचा त्यांचा पायदल लॉंग मार्च होता। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सगळी लोक, महिला, आशा वर्कर, सर्व संघटनेच्या महिला सुद्धा या ठिकाणी जमलेल्या आहेत। आता या लोकांनी कुठली कस ठेवलेली नाहीये जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भाने सगळी लोक आता यांनी हे गेट तोडून आत जात आहेत। आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे कॉम्रेडवादी, पॅन्थरवादी संघटनांचे सर्व कार्यकर्ते, विशेषतः महिला सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। गेट तोडून अक्षरशः महिला जातात। सरकारला थोडी तरी नाही, जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे। एवढं बेशरम सरकार, महायुती सरकार, फडणवीस सरकारचा या ठिकाणी मी निषेध करतो। एकनाथ शिंदेचा मी निषेध करतो। उपमुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी निषेध करतो। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करतो। शेतकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या लाल कॉम्रेडवादी संघटनांच्या समोरच्याला माझं समर्थन आहे, माझ्या सहकाऱ्यांचे सुद्धा समर्थन आहे। ही लढाई संपलेली नाहीये, त्यामुळे या महिला आगेकूच करताना आपल्याला ठिकाणी दिसतात। पाहू काय काय होत आहे ते सांगतो।